डॉक्टर लावतो तुमच्या नावासमोर. हा. म्हणजे नेमकं तुमचं एज्युकेशन कुठे झालं? माझं एज्युकेशन डॉक्टर जे लावतो, जी डिग्री आहे माझ्याकडे ती नॅचरोपॅथी मध्ये डिग्री आहे. ओके. त्याच्यामध्ये डिप्लोमा, माझा नॅचरोपॅथी मध्ये डिप्लोमा झालेला आहे. सोबतच माझं डी फार्म पण झालेलं आहे. ओके. आणि जो बॉडी बिल्डिंग मध्ये झालं किंवा तुमची फिटनेस इंडस्ट्रीमध्ये झालं, किंवा मी साधारणतः 9 वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये, बरं. त्याच्यामध्ये माझा डिप्लोमा पण झालेला आहे. तुमचा जो स्टेरॉइडचा विषय, त्याच्यामध्ये पण माझा डिप्लोमा झालेला आहे. तेही सर्टिफिकेशन माझ्याकडे आहे. पण ती गोष्ट जेवढी मला माहिती आहे तेवढी बाकीच्यांना माहिती नाही, म्हणून मी ते सजेस्ट करतच नाही कोणाला शक्यतो. बरं. आणखीन एक प्रश्न असा की पोलीस भरती जे मुलं करतात त्या मुलाने प्रोटीन घ्यावं का नाही घ्यावं? मसल रिकव्हरीसाठी 100% घ्यावं, पण त्याची एक लिमिट आहे. बॉडी बिल्डरचा जे जिम मध्ये जातात त्यांना पर्टिक्युलर मसल डेव्हलप करायचे, त्यांना प्रोटीनचा कंटेंट जास्त लागेल. जास्त लागेल. जे जिम करतायत त्यांच्यासाठी ऑब्व्हियसली जास्त आहे, जे ग्राउंड करतायत त्यांच्यासाठी कमी आहे. प्रोटीन त्यांचे काय होते, आता ग्राउंडवरचे मुलं सकाळी प्रॅक्टिस करतात, संध्याकाळी प्रॅक्टिस करतात, बरोबर. त्यांचे मसल्स ब्रेक होतात. तर ते मसल्स रिकव्हर करायला प्रोटीन शिवाय पर्याय नाही. तर तुम्ही फक्त सप्लिमेंटच घेणं गरजेचं आहे, अशातला काही भाग नाही. तुमच्या जर का घरच्या डाएट मधून प्रोटीनचा कंटेंट पूर्ण होत असेल, सप्लिमेंट्स नाही घेतलं तरी चालेल.